आणि यानंतर आपण थेट विधानसभेत जाऊयात. कृषी मंत्री धनंजय मुंडे बोलतात. धन्यवाद अध्यक्ष महाराज. अध्यक्ष महाराज, सन्माननीय वडेट्टीवार साहेबांनी अतिशय पोटतिडकीने या ठिकाणी राज्यातील शेतकऱ्यांना खताचे अधिकच्या दराने त्या ठिकाणी खत घ्यावा लागतो आणि दर घेत असताना त्यांनी तुलनात्मक जो दर दाखवलाय अध्यक्ष महाराज तो 2013 पण आता 2023 मध्ये आहोत. अध्यक्ष महाराज, यामध्ये जे उत्तर दिलंय छापील उत्तरामध्ये सुद्धा सांगितलेलं की हे काही खरं नाही आहे. मी आपल्याला या ठिकाणी अध्यक्ष महाराज एकूण खताच्या किमती या ठिकाणी सांगतो. 2022 मध्ये DAP 1846 हे 1350 रुपयाला होता. 2023 मध्ये सुद्धा तो 1350 ला स्थिर आहे, वाढ नाही. MOP 60 हा 1700 रुपयाला होता, आजही 1700 ला आहे, वाढ नाही. NP 2424 1700 रुपयाला होता. एक मिनिट अध्यक्ष महाराज, आता आम्ही बोला ते अतिशय पोटतिडकीने मी त्यांना म्हणलंय. आता पोटतिडकीने प्रश्न विचारलाय तर तेवढ्याच उत्तर तर होऊ दे. उत्तर झाल्यानंतर हरकत हे सरकार तेवढ्या संवेदनशील उत्तर देत आहे अध्यक्ष महाराज, आणि हे सरकार तेवढं शेतकऱ्याच्या प्रति संवेदनशील आहे. आपण उत्तर ऐकावं. जर उत्तराच्या बाबतीमध्ये काय अडचण असेल तर अध्यक्ष महाराज त्या ठिकाणी त्यांना अधिकार आहे, ते परत विचारू शकतात. अध्यक्ष महाराज, NP 2424 हा 1700 रुपये होता 22 ला 2000. आत्ता 2023 ला त्याची किंमत 1500 रुपये झाली, 200 रुपयांनी घट झाली. अध्यक्ष महाराज, NPS 1522 ला, म्हणजे मागच्या वर्षी 22 ला 1500 होता, आत्ता 1500 स्थिर आहे. NPS जो 1350 22 ला होता, 1350 ते 1470, तो आता 1200 ते 1300 झालाय, म्हणजे जवळजवळ 100 रुपयाची घट आहे. NPA 19 जो 1999 रुपयाला होता 2022 मध्ये, तो आता 1550 ला झालाय 2023 मध्ये, त्याच्यात घट आहे. अध्यक्ष महाराज, NPK 1026 हा 1470 रुपयाला होता, आजही 1470 ला आहे, स्थिर आहे. NPK 123216 1470 रुपयाला 22 ला होता, 23 ला सुद्धा 1470 रुपयाला स्थिर आहे. NPK 143514 1500 रुपये, हे 1500 रुपये आजही स्थिर आहे. उत्तर होऊ दे ना, उत्तर होऊ दे. अतिशय जबाबदारी उत्तर होऊ दे. उत्तर तर होऊ दे पूर्ण. मी देतो तुम्हाला संधी. सदस्याचं समाधान मी करण्याचा प्रयत्न करतोय. त्यांची हरकत आहे, त्यांची हरकत आहे. बघू दे काय हरकत आहे ती बघू दे. बोला. अध्यक्ष महोदय, प्रश्न असा आहे, मी काय म्हणालो की आता यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 20% कमी झालं. हे 22 ची तुलना 23 शी करत आहेत. कमी झालं, 20% कमी करा, हा माझा प्रश्न. मंत्री महोदय, शहरात राहता, शेलार साहेब तुम्ही शहरी भागात राहताय, तुम्ही बरं राहू नका शेलारजी. तुम्हाला बोला. अध्यक्ष उत्तर तर होऊ दे. असं कसं उत्तर घेतल्याशिवाय तुम्ही हरकत घेता? त्यांनी पूर्ण केलंय का उत्तर? असं नाही चालत, त्यांचं पूर्ण होऊ दे ना. बस मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज यांनी सांगितलं की आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये ज्या वेळेस खताचे दर कमी होतात त्यावेळेस ते खताचे दर संबंध आपल्या देशात सुद्धा कमी व्हायला पाहिजे. अध्यक्ष महाराज, आजपर्यंत आपल्या देशाच्या आणि राज्याच्या, तसा राज्याचा खताच्या दराच्या संदर्भामध्ये काही संबंध येत नाही. आपल्या माहितीसाठी आपल्याला इथे माहिती आहे, आपल्यापैकी अनेक मान्यवरांनी इथं हे विभाग सांभाळलेला आहे. अध्यक्ष महाराज, ज्या वेळेस आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये भाव खताचा जास्त असतो त्यावेळेस केंद्र सरकार अधिकची सबसिडी देऊन त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी त्या खताच्या किमती स्थिर ठेवल्या जातात. आणि अध्यक्ष महाराज यांचं म्हणणं काय आहे, हा यांच्या प्रश्नाचा मूळ गाभा आहे. अध्यक्ष महाराज, उत्तर ऐकावं लागेल. अध्यक्ष महाराज, यांचा प्रश्न असा आहे की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर किमती खताच्या कमी झाल्या तर त्या उत्तर होऊ दे.
उत्तर होऊ दे. अध्यक्ष महाराज या उत्तर होऊ दे. राज्यात सुद्धा उत्तर होऊ किमती दे. कमी झाल्या पाहिजेत. अध्यक्ष उत्तर होऊ दे. महाराज आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जर खताच्या किमती कमी झाल्या असतील तर इथं सुद्धा त्या किमती वाढलेल्या नाहीत. फक्त एवढंच आहे की केंद्र सरकार जर खताच्या किमती वाढल्या तिथं 2000 रुपये सबसिडी देत असताना भाव मात्र या ठिकाणी 250 रुपयेच होता. शेतकऱ्याला त्याच दराने मिळाला. आता जर तो दर आंतरराष्ट्रीय 100 रुपयांना कमी झाला असेल तर अध्यक्ष महाराज केंद्र सरकारनं त्याबाबतची सबसिडी कमी केली पण खताचे भाव वाढवलेले नाहीत. खताचे भाव तेच स्थिर आहेत. अध्यक्ष महाराज या ठिकाणी विनाकारण संभ्रम निर्माण करायचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. या आंतरराष्ट्रीय खताच्या संदर्भामध्ये ज्या किमती कमी झाल्यात त्याच्या संदर्भ घेऊन इतर किमती वाढवल्यात आणि वाढीव भावामध्ये खत विकला दिला जातो असं जे म्हणणं आहे ते अतिशय चुकीचे. अध्यक्ष महाराज खतामध्ये कसल्याही प्रकारची वाढ झालेली नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3 उत्तराच्या वेळेला घेऊया. ठीक आहे, बसून घ्या. बसून घ्या, देतो. बसून घ्या. अहो बसून घ्या, देतो. बसून तर घ्या. नाही ना साहेब, मी देतो आपल्याला. थोरात साहेब मी देतो, आपण बसून घ्या. थोरात साहेब मी आपल्याला देतो, आपण बसून घ्या. मी उभा आहे. 2 मिनिटं बसून घ्या. 2 मिनिटं बसून घ्या. मी तुम्हाला देतो. मी तुम्हाला संधी देतो. हे बघा, हे बघा, आपल्या फेडरल स्ट्रक्चर मध्ये ऐकून घ्या. थोडं ऐकल्यानंतर बोलणार नाही, ऐकून घ्या. आपल्या राज्याच्या अखत्यारीत जे विषय असतात ते या सभागृहात चर्चेसाठी येतात. आज तुमचा विषय सबसिडी बद्दल आहे. सबसिडी देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीये, केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्राच्या अखत्यारीतल्या विषयावरती या विधिमंडळात चर्चा होणं हे किती संयुक्तिक आहे याच्याबद्दलचा आपण विचार करावा. राज्याशी निगडीत जर का विषय असेल, आपला काय विषय असेल तर आपण मांडा. अध्यक्ष महोदय देतो, बसा. देतो. एक तर पहिलं आज सांगितलं की या मंत्री महोदयांनी आज सांगितलं की चर्चा होणार आहे, चर्चेत उत्तर मी देणार आहे. पण चर्चेच्या उत्तरामध्ये लोकांना प्रश्न विचारायला संधी मिळणार नाही. राईट ऑफ रिप्लाय पुरतं काहीतरी बोलता येईल, त्यापेक्षा जास्त संधी मिळणार नाही आणि जे काही उत्तर असेल ते जाईल फक्त. अध्यक्ष महोदय, आपली जी लक्षवेधी आहे ती अत्यंत मर्यादित त्याच्यात आदरणीय हरिभाऊंच्या बाबतीत आहे, अत्यंत मर्यादित आहे. प्रश्न फार महत्वाचा आहे की एक आहे की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळी एवढ्या किमती उतरलेल्या आहेत, खरं म्हणजे आमच्या वरट्टीवारजींनी जे सांगितलं त्याच्यापेक्षा जास्त किमती या खताच्या उतरलेल्या असताना सुद्धा केंद्र सरकारने खताच्या किमती कमी केल्या नाही. त्यांनी एकच सांगितलं की किमती स्थिर राहतील. पण त्याच वेळेस सगळी सबसिडी कमी करून टाकली अशी परिस्थिती. नफेखोरी केंद्र सरकारने केलेली आहे, त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जीवावर नफेखोरी केलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि ते उत्तर तुम्हाला देता येतं, उत्तर द्यायला काय अडचण आहे? केंद्र सरकारनं सबसिडी कमी केली, नफेखोरी स्वतःची केली, हे सांगायला काय अडचण आहे तुम्हाला? एक दुसरं अध्यक्ष महोदय, आशिषजी बोला. आशिषजी. अध्यक्ष महोदय सन्माननीय मंत्री महोदय, त्यांचा हरकतीचा मुद्दा आहे, त्यांनी हरकत घेतलेली म्हणून देतोय. नाही आम्हाला बोलू द्या अध्यक्ष महोदय. वारंवार अध्यक्ष बघा, माझी आपल्याला बघा आपण हरकत घेतली. अध्यक्ष 2 मिनिटं होऊ दे, त्यांचं देतो मी. आशिषजी 2 मिनिटं. अध्यक्ष महोदय एक प्रश्न अध्यक्ष महोदय देतो. अध्यक्ष महोदय, बियाणाच्या बाबतीत इतके प्रश्न तयार झालेले आहेत. असं आहे की उत्तर देऊन जातील पण नंतर काय करून विचारणार आहे त्यांना? काय झालं बियाणाच्या बाबतीत? इथल्या सदस्यांनी, आपल्या सभागृहातल्या सदस्यांनी सांगितलं की कपाशी जी आली मोठी झाली ती उपटून टाकण्याची वेळ आलेली आमच्यावर. प्रश्न काय? सदस्यांनी सांगितलं. अध्यक्ष महोदय, ज्या टोळ्या फिरतायत, बोगस टोळ्या फिरतायत राज्यभर पैसे वसुलीला, त्या ज्या सापडल्या त्यांच्यावर काय कारवाई केली? आम्हाला उत्तर पाहिजे. काय कारवाई केली मंत्री महोदय? हे सगळे उत्तर आम्हाला दिले पाहिजे. एक मिनिट. मंत्री महोदय तुमची हरकत आहे का? होऊ दे, त्यांचं उत्तर झाल्यावर देतो. त्यांचं उत्तर झाल्यावर देतो. अध्यक्ष महाराज सन्माननीय थोरात साहेबांनी काही प्रश्न उपस्थित केलेत. हो, तो उत्तर तर त्यामध्ये उत्तर महत्त्वाचा प्रश्न त्यांनी हा उपस्थित केलाय की या ठिकाणी बोगस बियाण्याचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात वाढलं. अध्यक्ष महाराज, म्हणूनच
राज्य सरकारने या महायुतीच्या सरकारने आम्ही सरकारमध्ये गेल्यानंतर पहिल्या कॅबिनेटमध्ये हा निर्णय केला की जे बोगस बियाणं आहे आणि बोगस अध्यक्ष महाराज आपण संरक्षण द्या. अध्यक्ष महाराज बोला, आपण बोला. मला वाटत नाही आपण बोला, मी ऐकतोय. आपण बोला. मला अध्यक्ष महाराज वाटत नाही की ज्या संवेदनशीलपणाने या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित केलाय तेवढ्या संवेदनशील प्रमाणात सरकार उत्तर देत आहे. अध्यक्ष महाराज, म्हणून या सरकारने पहिल्या मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये अधिवेशनाच्या अगोदरच्या असं ठरवलं की ज्या ज्या ठिकाणी या महाराष्ट्रात बोगस बियाणं या ठिकाणी बोगस बियाणामुळे शेतकऱ्याची फसवणूक होते, खताच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महाराज ज्या वेळेस खतासोबत लिंकिंग केलं जातं आणि लिंकिंग केल्यानंतर जे शेतकऱ्यावर अधिकचा भार पडतो अशा गोष्टी या महाराष्ट्रात होऊ नये म्हणून याच अधिवेशनामध्ये बोगस बियाण्याच्या वर जसा बीटी कॉटनचा कायदा राज्य सरकारने केला त्याच पद्धतीनं कायदा करण्याचा निर्णय या सरकारने घेतलेला आहे. त्याची समिती गठीत केलेली आहे. त्या समितीत कृषी मंत्री, महसूल मंत्री, ग्रामीण विकास मंत्री, पाणी पुरवठा मंत्री आणि अध्यक्ष महाराज आपल्या मार्फत सदनाला आश्वासित करू इच्छितो आणि राज्यातील सर्व शेतकऱ्यांना आश्वासित करू इच्छितो की या अधिवेशनातच बोगस बियाण्याच्या संदर्भातला कायदा आणला जाईल आणि एवढा चांगला कायदा आणला जाईल की त्या ठिकाणी शेतकऱ्याचं तर संरक्षण होईलच अध्यक्ष महाराज, पण त्याचबरोबर कसल्याही प्रकारचं बोगस बियाणं विकलं जाणार नाही हा विश्वास आपल्या मार्फत कृषी विभाग या ठिकाणी येतो. एक एक घेऊ ना, एक एक घेऊ. अध्यक्ष महोदय, माझा एक-एक प्रश्न घेऊ, असा एक-एक अध्यक्ष घेऊ. महोदय त्यांना द्यायचंच नाही का? अध्यक्ष महोदय, प्रश्न होता खाली राज्यातल्या बटन बियाणाच्या दाबा. खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात बटन वाढ इकडे नाव झाल्या. येतं. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये माननीय मंत्री महोदय उत्तर देत होते. माझा प्रश्न एवढाच आहे, मी बघतोय त्या ठिकाणी सन्माननीय आमचे वरिष्ठ सदस्य बाळासाहेब थोरात, नाना पाटोलेजी, वडेट्टीवार साहेब एकदम अतिउच्च आवाजातल्या पट्टीमध्ये, खाली बसून सुनील केदार साहेब, त्या ठिकाणी यशोमतीताई, मध्ये मध्ये वर्षाताई आणि मग वेळ प्रश्न. मिळाला तर नितीन राऊत साहेब आणि अशोक चव्हाण साहेब, हे सगळे अचानक उत्तराला उठून बोंबाबोंब सारखं करतायत किंवा प्रश्न विचारतायत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटवा. हे सगळे शांत बसतील, विरोधी पक्षनेत्याचा प्रश्न निपटवा. त्याच्यासाठी हे सगळं चालू आहे अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू नाही. प्रश्नाचं उत्तर दिलंय, मंत्री महोदयाने उत्तर दिलंय आशिषजी आपण बसा. आणि म्हणून विरोधी पक्षनेता आशिषजी आपला त्याच्यासाठी हे चालू आहे भांडण. बाकी आशिषजी आपण या मुद्द्याशी निगडीत प्रश्न विचारा. काही नाही. या विषयाशी निगडीत प्रश्न विचारा. मी खतावर बोलतोय आणि खतावर सबसिडी वाढवली, किमती त्या ठिकाणी स्थिर ठेवल्या, कायदा मंजूर केला, तो मंजूर करण्याचा कायदा ड्राफ्ट सांगितला, तरी यांचं काय चालू आहे? केवळ विरोधी पक्ष नेता मीच यासाठी चालू आहे अध्यक्ष महोदय, बाकी काय चालू आहे अध्यक्ष महोदय? बसा. एक एक. अशोक चव्हाण साहेब, अशोक चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष महोदय, मला हे समजत नाही, सभागृहामध्ये मंत्री महोदय उपस्थित असताना आशिष शेलार त्यांची वकिली करण्याकरता उभं राहायचं काही कारण नाही. नाही आता मला वाटतं आपण नियमबाह्य काम करतोय इकडे. नाही असं नाही चालणार. आपण सर्व ज्येष्ठ सदस्य आहात, आपण इकडे नियमबाह्य काम करू शकत नाही. त्यांचा हरकतीचा मुद्दा होता, त्यावर मी त्यांना बोलायला दिलं. तुम्हाला एखादा प्रश्न विचारायचा असेल मंत्री महोदयांना तर मी विचारा, नाही तर मी पुढे चाललोय. तुम्ही बसा, बसून घ्या, तुम्ही बसून घ्या. अशोक चव्हाण साहेब बोला, अशोक चव्हाण साहेब बोला, बाकी जणांनी बसून घ्या. अध्यक्ष महोदय, माझा स्पेसिफिक अध्यक्ष महोदय अशोक चव्हाण साहेब बोला. अध्यक्ष महोदय, या विषयामध्ये दोन स्पेसिफिक प्रश्न आहेत. मगाशी आपण फेडरल स्ट्रक्चरची या ठिकाणी सभागृहाला आठवण करून दिली. खताची किमती, त्याच्यावर नियंत्रण, सबसिडी हे केंद्राचे विषय जरी असले तर विषय महत्वाचा असा आहे की एखादी सबसिडी दिल्यानंतर किंवा भाव कमी केल्यानंतर राज्यात खताचे भाव कमी होतात का, हा त्यातला मूळ प्रश्न आहे.
व्यापारी त्याच्यामध्ये काय व्यापारी त्याच्यामध्ये काय लूटमार करतोय का? अध्यक्ष महोदय, मुद्दा केंद्राने किमती नियंत्रित केल्यानंतर किंवा सबसिडी दिल्यानंतर राज्यातल्या खताच्या किमती कमी झाल्या पाहिजे त्या अनुषंगाने हा त्यातला मूळ प्रश्न आहे. त्याच्यावर काहीच उत्तर देत नाही. म्हणजे केंद्राने कमी केलं असेल किंवा सबसिडी दिली असेल तर मग हे किमती का कमी झाल्या नाहीत हा त्यातला मुद्दा आहे अध्यक्ष. हा दुसरा अध्यक्ष महोदय प्रश्न माझा असा आहे की आपण बोगस बियाण्यासंदर्भात अनेक सदस्यांनी या ठिकाणी तीव्रता व्यक्त केलेली आहे. त्याच्यावर काही उत्तर अध्यक्ष महोदय समाजाकडे मिळत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे की अशा बोगस बियाणे विकणाऱ्यांच्यावर प्रोटेक्शन देण्याची काहीच गरज नाही. ज्यांनी हे केलं असेल पहिल्यांदा गुन्हे दाखल झालेत का? आणि नुसतं गुन्हे दाखल विषय नाही आहे, कन्व्हिक्शन किती झालं. नुसतं गुन्हे दाखल करणं हा महत्त्वाचा विषय नाही. कागदावर गुन्हे दाखल होता नंतर ते कालांतराने हे सगळे क्लोज केले जातात. आमचं म्हणणं एवढंच आहे की गुन्हे दाखल झाले असतील तर कन्व्हिक्शनचा रेट किती आहे, किती लोकांना सह झालेली आहे, याचं स्पेसिफिक उत्तर द्यावं मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय अशोकराव चव्हाण साहेबांनी काही स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले. त्यातला पहिला स्पेसिफिक प्रश्न पुन्हा एकदा तोच त्यांनी उपस्थित केला की ज्यावेळेस आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये खताचे भाव उतरतात त्यावेळेस या ठिकाणी राज्यामध्ये खताचे भाव का उतरत नाही. अध्यक्ष महाराज, आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ज्यावेळेस खताचे भाव वाढले जातात त्यावेळेस सुद्धा सबसिडी केंद्र सरकार वाढीव देतं का? नाही, असं डिस्टर्ब करू नका. नाही, बरोबर नाही, हे बरोबर नाही. मंत्री महोदय आपण बोला. अध्यक्ष महाराज, मी उत्तर देतोय आपल्याला. अध्यक्ष महाराज, आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी दिलं. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी म्हणून भाव कुठल्याही खताचे वाढलेले नाहीत, स्थिर आहेत. एक. अध्यक्ष महाराज, दुसरं यांनी सांगितलं की बी बियाण्याच्या संदर्भामध्ये बोगस बियाणे केले जातात, किती कारवाया केल्या जातात, काय याच्यात तरतुदी आहेत, किती कन्व्हेक्शन रेट आहे. अध्यक्ष महाराज, बोगस बियाण्याच्या संदर्भात आपल्या राज्यामध्ये 1966चा कायदा आहे. त्याच्यानंतर कायदा नाही आला. बीटी कॉटनचा कायदा आला. अध्यक्ष महाराज, बीटी कॉटनचा कायदा आला म्हणून बीटी कॉटनच्या कापसाच्या बियाण्यामध्ये या ठिकाणी कधीही फसवणूक झालेली नाही. असा कायदा आल्यानं 5-10% झाला असेल. पण अध्यक्ष महाराज, आज ह्या सरकारने भूमिका घेतली आहे की असे बोगस बियाणे, ज्या बोगस बियाण्यामुळे सरकार या शेतकऱ्याचं नुकसान होतंय ते नुकसान झालं नाही पाहिजे म्हणून या ठिकाणी याच अधिवेशनामध्ये कायदा आणायचा निर्णय केलाय. त्याचं सुद्धा स्वागत यांनी केलं पाहिजे. अध्यक्ष महाराज, माझी अपेक्षा एवढीच आहे, कायदा ज्यावेळेस आणतोय तो मंत्री महोदय त्यांचा स्पेसिफिक प्रश्न आहे या संदर्भात किती केसेस दाखल केल्या गेल्या आहेत आणि किती कन्व्हिक्शन झाले आहेत, या दोन स्पेसिफिक प्रश्नांचं आपण उत्तर द्या. अध्यक्ष महाराज, यामध्ये आपल्या माहितीसाठी सांगतो की अधिक दराने बियाणे विक्री केलेल्या कंपन्याच्या संदर्भात तुलसी सीड कबड्डी नावाची एक सीड आहे, त्या संदर्भामध्ये त्याचं वाण आहे. सीड वर्क इंटरनॅशनल आहे, US 7067 त्याचं वाण आहे. हरिहरा ॲग्री बायोटेक त्याच्या वाण पंगा आहे. नाथ बायोजिन त्याचं वाण संकेत आहे. वरील कंपन्यांच्या निर्धारित दरापेक्षा जास्त दराने कापूस बियाणे, हे कापसाचं सांगतो, कापूस बियाण्याची विक्री केल्याबद्दल त्यांना कारणे दाखवा नोटीस या ठिकाणी पाठवलेली. त्यांचे परवाने रद्द करण्यात का येऊ नयेत याबाबतच्या सुद्धा नोटीस गेलेल्या आहेत. आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना सुद्धा जिल्ह्यातील बियाणे विक्री करण्याच्या संदर्भामध्ये विक्री वाढीव दराने करत असतील, बोगस बियाण्याच्या संदर्भात असतील तर प्रत्येक राज्याच्या विजिलन्स पासून, विभागीय विजिलन्स पासून, जिल्ह्याच्या विजिलन्स पासून तालुक्यापर्यंत या ठिकाणी प्रत्येक तालुक्याला एक विजिलन्स ऑफिसर आहे. अध्यक्ष महाराज, हे खरं आहे की एवढं सगळं असून सुद्धा बोगस बियाणं या राज्यामध्ये विकलं जातं, शेतकऱ्याची फसवणूक केली जाते. या मताशी मी सहमत आहे. म्हणूनच अध्यक्ष महाराज, या ठिकाणी या सदनात पहिल्यांदा शेतकऱ्याच्या बाजूने अशी फसवणूक होऊ नये म्हणून अशा बोगस बियाण्याच्या संदर्भामध्ये कायदा येत असेल तर त्याचं सुद्धा स्वागत केलं पाहिजे. कन्व्हिक्शन रेट किती आहे, किती केसेस झाल्या, हे अध्यक्ष महाराज मी पटलावर ठेवतो. आणि पटलावर नाही तर मी या ठिकाणी सदनाला आणि सन्माननीय सदस्य चव्हाण साहेबांनाही आश्वासित करू इच्छितो की माझा कृषी विभागाच्या संदर्भातल्या प्रस्तावावर ज्यावेळेस उत्तर आहे
त्या उत्तरामध्ये मी आपल्याला किती गुन्हे या ठिकाणी दाखल झाले, त्या संबंधित किती कारवाया झाल्या, किती दुकानाचे परवाने निलंबित केले गेले, किती ना अटक झाली, या सर्व गोष्टी. पण अध्यक्ष महाराज, पहिला कायदा 1966 असा आहे की यामध्ये पहिल्यांदा गुन्हा केला तर त्याला 500 रुपये दंड आहे, तेच गुन्हा दुसऱ्यांदा केला तर त्याला 1000 रुपये दंड आहे, त्याच्यानंतर गुन्हा दाखल केला तर परवाना रद्द करायचा आहे. अध्यक्ष महाराज, या तुटपुंजा 1966च्या कायद्याने शेतकऱ्याच्या बोगस बियाण्याच्या बाबतीतले संरक्षण होऊ शकत नाही, म्हणून या ठिकाणी कायदा आणण्याचा निर्णय केलेला आहे. ठीक आहे, पटोले साहेब बोला. अध्यक्ष महाराज, आपला धन्यवादच, कारण मला खूप वेळानंतर आपण संधी दिली. अध्यक्ष महाराज, हा प्रश्न आपण वाचला तर राज्यात बियाणाच्या व खताच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे निदर्शन आले, खरे आहे का? दुसरा प्रश्न आहे, असल्यास बहुतांश बँका शेतकऱ्यांना कर्ज देत नसल्यामुळे त्यांना खाजगी सावकाराकडे कर्ज घेऊन अथवा दागिने विकून पेरणी करण्याची वेळ शेतकऱ्यांना येत आहे का, हे खरे आहे का? आपण पाहिलात अध्यक्ष महाराज, आपण हा प्रश्न वाचला, हे खरे नाही, हे खरे नाही. मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी सदनाच्या लक्षात आणून देतो, मंत्री महोदय तर आता तिकडे गेल्याबरोबरच बदललेत, त्याच्यामुळे त्यांचं मला बोलायचंच नाही. अध्यक्ष महाराज, अजून अनेक बँकांनी कर्ज वाटप केलेलं नाही, तुम्हाला अजून कर्ज वाटप झालं नाही, त्याच्यामध्ये नाबार्डनी जे काही आता नियम बदलवलेले आहेत, मी प्रश्नावरच येतो, नाबार्डनी जे काही नियम बदलवले, त्यांनी MS बँकेने जे काही आता जिल्हा बँकांवर जे बंधन आणलेलं आहे, निर्देश दिलेले आहेत, त्याच्यामुळे बँकांना पैसेच मिळत नाही आणि कॉपरेटिव्ह बँकांना, नॅशनलाइज बँका तर कर्जच देत नाही शेतकऱ्याला दारातच उभं ठेवत नाही, अशी परिस्थिती आहे. आणि आपण सांगितलं की शेतकऱ्यांना कर्ज वाटप झालेलं आहे, म्हणजे याच्या प्रश्नामध्ये म्हणजे वाटप झालेलं असं तुमचा अर्थ आहे. मग उत्तरच लेखी अध्यक्ष महाराज, हे म्हणजे सरकार चुकीचं देत असेल तर शेतकऱ्यांच्या जखमावर मीठ सोडताय का सरकार? अध्यक्ष महाराज, याच्यामध्ये मला काही कुठल्या राजकारणात पडायचं नाही अध्यक्ष महाराज, पण सरकारने ज्या पद्धतीने हे उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे, हे सरकारच गंभीर नाही अध्यक्ष महाराज. मग त्या बियाणाच्या याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झाला, ज्या टीमा मंत्र्याच्या नावाने फिरतात आणि त्या उघडकीस आलेल्या आहेत अध्यक्ष महाराज, त्यांच्यावर कुठली कारवाई झाली नाही. उत्तर घेऊया आपण. म्हणून मला अध्यक्ष महाराज, आता कर्ज वाटप ते सांगावं की आम्हाला नाही करता येणार, आम्हाला यांना पाठीशी टाकायचं. मंत्री महोदय. अध्यक्ष महाराज, सन्माननीय पटोले साहेबांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना किती कर्ज वाटप झालं, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विधानसभेत सध्या चर्चा सुरू आहे. त्यांच्याकडे जर एखाद्या जिल्ह्याचं, एखाद्या तालुक्याचं, एखाद्या शेतकऱ्याचं स्पेसिफिक काही प्रकरण असेल तर त्याबाबतही चौकशी करता येईल. पण अध्यक्ष महाराज, मी याचं अतिशय स्पेसिफिक उत्तर देतो. नाबार्ड मार्फत 2023-24 साठी तयार करण्यात आलेल्या, मी आपल्या सगळ्या राज्याचं सांगतो, पुन्हा बीडवर राज्याचं सांगतो, बीडचंही सांगतो, तुम्हाला बीडचंच ऐकायचं असेल आणि बीडचं ऐकून महाराष्ट्राचं समाधान होत असेल तर मला काही अडचण नाही, मी बीडचं सुद्धा सांगू शकतो. अध्यक्ष महाराज, खरीप 2021 मध्ये या राज्यात 20,217 कोटी रुपये या ठिकाणी कर्ज वाटप झालं. खरीप 2022 मध्ये 24,959 कोटी रुपयाचं कर्ज वाटप झालं. अध्यक्ष महाराज, आजही खरीप संपलेला नाहीये. खरीपाचा कर्जाची वाटपाची शेवटची तारीख ही 31 जुलै अध्यक्ष महाराज, पण आजच्या तारखेपर्यंत 28,226 कोटी रुपयाचं कर्ज या ठिकाणी या राज्यातल्या शेतकऱ्याला वाटप केलं गेलेलं आहे अध्यक्ष महाराज. एवढंच नाही तर या ठिकाणी खरीप पीक कर्ज वाटपाचा लक्षांक जो दिला गेलेला आहे, जिल्हा मध्यवर्ती बँकला वार्षिक लक्षांक दिला गेलेला आहे 24,862, कर्ज वाटप लक्षांक झाला 17,403, शेतकऱ्याची संख्या 26 लाख. खरीप पीक कर्ज वाटप जिल्हा मध्यवर्ती बँकेचं 15,656, कर्ज वाटपाचे प्रमाण 90%, कर्ज शेतकऱ्याची संख्या 21 लाख आणि शेतकऱ्याची संख्या 82 लाख. व्यापारी, खाजगी व लघु वित्त बँका यांनी जे वार्षिक लक्षांक त्यांच्याकडे होता
तो 46,171. कर्ज वाटप झालं 32,320. शेतकरी संख्या या ठिकाणी जवळजवळ 24 लाखामध्ये. खरीप पीक कर्ज 12,570. कर्ज वाटपाचे प्रमाण 39%. कर्जदार शेतकऱ्याची संख्या 9.59 लक्ष आणि शेतकऱ्याचं एकूण टक्केवारीत प्रमाण 40%. अध्यक्ष महाराज, बोला मंत्री महोदय बोला. नेमकं काय पाहिजे अध्यक्ष महाराज विचारा. बोला बोला, आपण उत्तर द्या. अध्यक्ष महाराज, म्हणून वार्षिक लक्षांक ज्या काही बँकेला दिला गेला होता तो 71,033. कर्ज वाटप 49,723. शेतकऱ्याची संख्या 50 लाख. होऊ दे, त्यांचं होऊ दे, होऊ दे, उत्तर म्हणून होऊ दे. मी सांगतोय की मागच्या दोन्ही वर्षापेक्षा या वर्षी 28,226 कोटी रुपयाचं कर्ज वाटप केलं गेलेलं आहे खरीप मध्ये, जे मागच्या 2 वर्षापेक्षा जास्त आहे. अध्यक्ष महाराज, आज या ठिकाणी प्रश्नाचं समाधान झालं असल्यामुळं अध्यक्ष महाराज, शेतकऱ्यांचं बाबतीत संवेदनशील नाही विरोधी पक्ष हे स्पष्टपणाने दिसतं. अध्यक्ष महाराज, समाधान झाल्यानंतर सुद्धा सभात्याग करायचा म्हणजे शेतकऱ्याच्या माथ्यावरचं लोणी खाणं हे. अध्यक्ष महाराज, या ठिकाणी यांनी जे प्रश्न उपस्थित करतील शेतकऱ्यांच्या बाबतीत अध्यक्ष महाराज, सरकार म्हणून उत्तर द्यायला आम्ही तयार आहेत आणि हे सरकार शेतकऱ्याच्या मागे खंबीरपणाने एवढं सांगतो. अध्यक्ष महाराज, तर मी थोडीशी अधिकची भर घालतो. समोरच्या सन्माननीय सदस्यांनी जो प्रश्न उपस्थित केला होता खताच्या बद्दल, मी या उत्तराच्या माध्यमातून संपूर्ण माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, केंद्र सरकारने यंदा खताच्या किमती मर्यादित राहाव्यात त्याकरता 1,30,000 कोटी रुपयाची सबसिडी दिलेली आहे. 1,30,000 कोटी. अध्यक्ष महोदय, मगाशी अशोकराव चव्हाण साहेबांनी विचारलं, कृषी विभागाने राज्यात बियाण्या संदर्भात अनेक ठिकाणी कारवाई त्या ठिकाणी चालू आहे. 164 मेट्रिक टन साठा बियाणाचा जप्त केलेला आहे. 22 पोलीस केसेस दाखल झालेले आहेत. 20 विक्रेत्यांचे परवाने रद्द केलेले आहेत. 105 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. आणि खताच्या संदर्भात गुण नियंत्रण विभागाने 190 टन साठा जप्त केलेला आहे. या अनुषंगाने 13 पोलीस केसेस दाखल केलेले आहेत. 52 विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आलेले आहेत. 210 विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आलेले आहेत. अध्यक्ष महोदय, ह्या उपर मागच्या कॅबिनेटला मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जी बैठक झाली त्यामध्ये कृषी मंत्री, महसूल मंत्री, ग्रामविकास मंत्री, पाणीपुरवठा मंत्री अशी एक कमिटी केलेली आहे. कारण मागचे जे कायदे आहेत त्याच्यामध्ये जर काही खतामध्ये गडबड केली, शेतकऱ्यांचं नुकसान केलं, बियाणं बोगस आलं तर त्यांना शिक्षा ही जेवढी कठीणात कठीण व्हायला पाहिजे तशी नाही आहे. त्याकरता ही कमिटी केली आणि म्हणूनच मगाशी कृषी मंत्र्यांनी सांगितलं की ह्या अधिवेशन संपायच्या आत एवढा कडक कायदा आणला जाईल की बोगस खतं किंवा बोगस बियाणं विकणाऱ्यांच्यावर पूर्णपणे नियंत्रण आणण्याचं काम हे राज्य सरकार करतंय. हा विश्वास मी शेतकऱ्यांना देऊ इच्छितो. प्रश्न क्रमांक 3. अध्यक्ष महोदय, प्रश्न क्रमांक 65,212. बोला. अध्यक्ष महोदय, आपल्याप्रमाणे. अध्यक्ष महोदय, राज्यामध्ये लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे मृत झालेल्या जनावरांच्या संदर्भामध्ये सरकारनं जे उत्तर दिलेलं आहे त्याच्याशी मी पूर्णपणे सहमत नाही आहे. आणि आपल्या माध्यमातून मी सरकारला आणि मंत्री महोदयांना काही स्पेसिफिक प्रश्न विचारू इच्छितो की आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये जवळपास 39,654 तर लातूर जिल्ह्यामध्ये 644 जनावरांचा मृत्यू झालेला आहे. आणि महाराष्ट्राचा आकडा हा सरकारकडे असेल पण लातूर जिल्ह्यामध्ये 367 पशुपालकांना त्याची मदत. तर बोगस खतं, बोगस बी बियाणं हा खरं तर चर्चेचा आणि वादाचा मुद्दा बनलेला आहे. हे अधिवेशन संपेपर्यंत सरकार निश्चितच या संदर्भातला कडक कायदा आणेल, ज्यामुळे बोगस खतं आणि बोगस बियाणांच्या विक्रीवरती प्रतिबंध लावला जाईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्र्यांच्या वतीनं दिलं जात आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.